मी हिरो बनून परत येईन, देशाचं नाव मोठं करीन, तू मुलांची काळजी घे आणि मी परत आलो की मला विमानतळावर घ्यायला ये. 30 वर्षापूर्वी एका भारतीय गिर्यारोहकानं आपल्या पत्नीला दिलेलं हे वचन. मात्र तो परतलाच नाही. कुटुंबाला त्याच्या मृत्यूची बातमी मिळाली. अंत्यविधीही झाले, पण शेवटचा निरोप देता आला नाही. कारण त्याचा मृतदेह आजही एव्हरेस्टच्या बर्फात अडकून आहे. पायातल्या हिरव्या बुटांमुळे जगभरात ग्रीन बूट्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मृतदेहाची ओळख आता नव्याने समोर आली आहे. हा मृतदेह भारतीय गिर्यारोहक आणि ITBP जवान दोर्जे मोरूप यांचा असल्याची शक्यता आहे. आणि आता 30 वर्षांनंतर तो मृतदेह एव्हरेस्टवरून खाली आणला जाणार आहे. म्हणजेच दोर्जे यांचं पार्थिव घरी परतण्याची शक्यता आहे. ही फक्त एका मृतदेहाला घरी आणण्याची गोष्ट नाही आहे. ही आहे एका पत्नीच्या 30 वर्षाच्या प्रतीक्षेची कहाणी. नेमकं काय घडलं होतं दोर्जेंसोबत आणि एवढ्या वर्षानंतर त्यांचा मृतदेह खाली आणण्याचे प्रयत्न का केले जातात, सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी श्रुती पाटील आणि तुम्ही पाहतात लगावबत्ती. 1996 साल लडाखमधल्या स्कुलबुचान या छोट्याशा गावात राहणारे दोर्जे मोरूप भारताच्या एका महत्त्वाच्या मोहिमेसाठी निघणार होते. मोरूप हे ITBP म्हणजेच इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलामध्ये लान्स नायक होते. लहानपणापासूनच त्यांनी खूप संघर्ष पाहिला होता. 1948 मध्ये एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती, त्यामुळे गरिबीवर मात करण्यासाठी ते 1969 मध्ये ITBP मध्ये दाखल झाले. 1971 मध्ये त्यांचं लग्न कोचिंग यंगेस्ट यांच्याशी झालं. कुटुंब, मुलं आणि नोकरी, आयुष्य अगदी साधं होतं. पण 1996 मध्ये त्यांच्यासमोर एक मोठी संधी चालून आली, एव्हरेस्ट सर करण्याची. भारताच्या उत्तरेकडील तिबेट मार्गावरून एव्हरेस्ट सर करण्याच्या मोहिमेमध्ये ते सहभागी होणार होते. मोहिमेला निघण्याच्या आदल्या रात्री मोरूप आपल्या पत्नीसमोर बसले होते. त्यांनी पत्नीला सांगितलं, मुलांची काळजी घे, मी परत आलो की माझं स्वागत करण्यासाठी एअरपोर्टवर ये. त्यांचं एक स्वप्न होतं, एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचायचं आणि देशाचं नाव मोठं करायचं. पण त्या रात्री त्यांच्या पत्नीला काहीतरी वेगळंच जाणवत होतं. त्यांना सतत वाटत होतं की आपण त्यांना पुन्हा पाहू शकू का. त्यावेळी त्यांना कल्पनाही नव्हती की हा प्रश्न पुढची 30 वर्ष त्यांच्या आयुष्याचा भाग बनणार आहे. 10 मे 1996 मोरूप भारताच्या एव्हरेस्ट मोहिमेतील 6 गिर्यारोहकांपैकी एक होते. एव्हरेस्ट हे नेपाळ आणि चीनच्या तिबेट भागाच्या सीमेवर आहे. भारतातून गिर्यारोहक या पर्वतावर चढाई करण्यासाठी येतात, पण एव्हरेस्टवर जाणं म्हणजे फक्त उंच पर्वत चढणं नाहीये. हजारो मीटर उंचीवर हवा कमी होते, तापमान प्रचंड खाली जातं, हवामान काही मिनिटात बदलू शकतं आणि एका चुकीची किंमत आपला जीव असू शकते. बहुतेक गिर्यारोहक नेपाळच्या दक्षिणेकडील मार्गाने एव्हरेस्ट सर करतात, पण मोरूप ज्या मोहिमेत सहभागी होते ती तिबेटच्या उत्तरेकडील मार्गाने होती. हा मार्ग सर्वाधिक कठीण आणि धोकादायक मानला जातो. मोहिमेतील 6 गिर्यारोहकांपैकी 3 जण खराब हवामानामुळे आधीच परत फिरले, पण दोर्जे मोरूप आणि ITBPचे 2 जवान सेवांग समला आणि स्तेवांग पाल्जोर शिखराच्या दिशेने पुढे गेले आणि अखेर मोरूप यांनी एव्हरेस्ट शिखर गाठलं. चीन सरकारने दिलेल्या प्रमाणपत्रानुसार 10 मे 1996 रोजी संध्याकाळी 5:30 ते एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचले होते. त्यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं, पण खरी परीक्षा अजून बाकी होती, ती म्हणजे परतीची. एव्हरेस्ट चढणं जितकं कठीण आहे त्याहूनही अनेकदा धोकादायक असते ती खाली उतरण्याची वेळ. परतीच्या प्रवासात हवामान अचानक बिघडलं, हिमवादळ आलं आणि त्या वादळात मोरूप आणि त्यांचे साथीदार अडकले. त्यानंतर त्यांचा संपर्क तुटला. या मोहिमेतील 2 गिर्यारोहकांचे मृतदेह कधीच सापडले नाहीत, पण तिसरा मृतदेह तो एव्हरेस्टवरच राहिला, बर्फात गोठलेल्या अवस्थेत वर्षानुवर्ष. त्यांच्या पायात हिरवे बूट होते म्हणून वर जाणारे गिर्यारोहक त्या मृतदेहाला ग्रीन बूट्स म्हणायचे. आजवर एव्हरेस्ट सर करण्याच्या प्रयत्नात 300हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं. त्यापैकी अनेक मृतदेह अजून सुद्धा पर्वतावरच राहिलेत. अनेक वर्ष हा मृतदेह स्तेवांग पाल्जोर यांचा असल्याचं मानलं जात होतं, पण 2024 मध्ये या प्रकरणाला पुन्हा विचार करण्यात आला. 1996च्या मोहिमेतून वाचलेल्या सदस्यांच्या साक्ष, गिर्यारोहकांशी झालेल्या शेवटचा रेडिओ संपर्क आणि मृतदेहाजवळ सापडलेले कपडे आणि सामान यांचा अभ्यास करण्यात आला आणि अधिकाऱ्यांना वाटू लागलं की हा मृतदेह दोर्जे मोरूप यांचा आहे. पण अजूनही त्यांची DNA चाचणी बाकी आहे. त्यांचा मृतदेह परत आणल्यानंतर त्यांची ओळख अधिकृतपणे निश्चित केली जाईल आणि मग हा मृतदेह मायदेशी आणण्याची तयारी केली जाईल. पण एव्हरेस्टवरून 30 वर्ष बर्फात पडलेला मृतदेह खाली आणणं हे ऐकायला जितकं सोपं वाटतंय तितकं अजिबात नाहीये.
मोरूप यांचा मृतदेह सुमारे 8,500 मीटर उंचीवर असल्याचं सांगितलं जातं. हा परिसर म्हणजे एव्हरेस्टच्या प्रसिद्ध डेथ झोन आहे. इथे तापमान -40 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली जातं आणि सगळ्यात मोठी समस्या म्हणजे ऑक्सिजन. एवढ्या उंचीवर ऑक्सिजन जवळपास नसल्यासारखा असतो. म्हणजेच तिथे काही वेळ राहणं सुद्धा कठीण आहे. तिथून 30 वर्ष बर्फात गोठलेला मृतदेह खाली आणायचा. यासाठी अनुभवी शेपर्सचं मोठं पथक लागेल, दोरखंड आणि इतर सुरक्षा व्यवस्था लागेल. हवामानाची परिस्थिती योग्य असावी लागेल आणि या संपूर्ण मोहिमेचा खर्च सुद्धा प्रचंड असणार आहे. तज्ज्ञांच्या मते एव्हरेस्टवरून एखादा मृतदेह खाली आणण्यासाठी जवळपास 60 ते 70 लाखांपर्यंतचा खर्च येतो. मोरूप यांच्या पत्नी कोंचक यंगिस्ट आज 75 वर्षाच्या आहेत. त्यांना आता फारसं काही आठवत नाहीये, पण 30 वर्षापूर्वीची एक गोष्ट त्यांना अजूनही आठवते. त्यांच्या पतीनं सांगितलं होतं की मी परत येईन. मोरूप यांच्या मृत्यूची बातमी कुटुंबाला मिळाली होती, पण मृतदेह नव्हता. कुटुंबाने मृतदेहाशिवायच अंत्यविधी केले, पण यंगिस्ट यांचं मन ते मानायलाच तयार नव्हतं. त्या म्हणतात, मी त्यांचा मृतदेह पाहिला नव्हता, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला यावर विश्वास ठेवणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. विचार करा, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं तुम्हाला माहिती आहे, पण तुम्ही त्याला शेवटचं पाहिलेलंच नाही आहे, त्याला स्पर्श करता आला नाही आहे, शेवटचा निरोप देता आला नाही आहे, आणि मग 30 वर्ष फक्त आठवणी. आज मोरूप यांच्या घरात त्यांच्या आठवणी म्हणून त्यांचे काही पदकं आहेत, काही ट्रॉफीज आहेत, गिर्यारोहक मोहिमांचे काही जुने फोटोज आहेत आणि काश्मीर खोऱ्यामधून आणलेला एक ग्लास आहे. पण या सगळ्यामध्ये एक खास गोष्ट आहे, ती म्हणजे चीन सरकारने दिलेलं ते प्रमाणपत्र. म्हणजे ज्यासाठी ते घरातून निघाले होते ते त्यांनी पूर्ण केलं होतं. देशाचा झेंडा घेऊन जगातील सर्वोच्च शिखर गाठलं होतं, पण परत त्यांनाच पर्वताने त्यांना कायमचं आपल्या जवळ ठेवलं. पण 30 वर्ष बर्फात राहिल्यानंतर मृतदेहाची ओळख खरंच निश्चित करता येईल का? DNA चाचणी काय सांगेल? कुटुंब त्या क्षणाची वाट पाहतंय, ज्या क्षणी त्यांना सांगितलं जाईल की तुमचे दोरजे खरी येत आहेत. आणि कदाचित त्या दिवशी 30 वर्षापूर्वी दिलेलं एक वचन पूर्ण होईल. दोरजे मोरूप एव्हरेस्टवर गेले होते हिरो बनून परतण्यासाठी. त्यांनी शिखर सर केलं, पण परतीच्या वाटेवर त्या भल्या मोठ्या पहाडानं त्यांना आपल्या जवळ ठेवलं. 30 वर्ष झालेत. त्यांची पत्नी आजही वाट पाहते. कदाचित आता ते स्वतः परत येणार नाहीत, पण त्यांचा मृतदेह तरी घरी येईल. आणि ज्या दिवशी तो घरी येईल, कदाचित 30 वर्षापूर्वी विमानतळावर पतीची वाट पाहणारी ती पत्नी मनात म्हणेल, इतकी वर्ष कुठं होतात? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा लगावबत्ती.